नमस्कार, मी विकास शिंदे, सातारा. या पुण्यात आलो आहे नवगाव, आसाम. इथे जेवण्यासाठी आलेलो आहोत. हे हॉटेल बघून मला तर वाटत नाही की महाराष्ट्रात असे हॉटेल असेल. इतकं खूपसूरत. आता ही आपण रात्रीची वेळ आहे म्हणूनच, नाही तर तुम्हाला जर बघायचं झालं ना, इतकं सुंदर हॉटेल आहे ना, आपल्या महाराष्ट्रात तर मी कुठं बघितलं नसेल. इतकं आणि सुंदर आणि इतकं मोठं हॉटेल आहे की काय बोलायला नको. आणि ही जी रचना, ही झाडी, हे कॉटेज, ही एक प्रकारचं असं बनवलं आहे ना, ते नादखुळाच एक नंबरच. हे पाण्याचा टँक, इथं मासे, म्हणजे इतकं सुंदर. बसच खुश झालो आपण. महाराष्ट्रात तर मी इतकं बघितलं नसेल मोठं हॉटेल कुठं. ये भाई साहब. नमस्ते जी. नमस्ते, कैसे हैं आप? आई एम फाइन. वाह वाह, बहुत खूबसूरत होटल है, बहुत खूबसूरत. हम खुश हो गए. सही में, थैंक यू. एक नंबर. हम महाराष्ट्र से सर. इतना देखने लायक होटल. इधर नीरव शांतता. पुढं मोठंचं मोठं तळं. हे बघा हॉटेल. आणि हे आमचे मित्र. हे मित्र म्हणजे सोन्यासारखे. यांचं नाव पंकज शैकिया, गाव नवगाव, आसाम. कैसे हो सर? ठीक है. ये होटल देख के हम बहुत खुश हो गए. अच्छा. ये हमारा फ्रेंड, इनका मैं खरोखर यांचा आभार मानावं तेवढं कमीच आहे. इतकं भारी हॉटेल दावलं बास. फक्त हे हॉटेल मला दिवसाचं बघायला पाहिजे होतं खरं म्हणजे. पूर्ण लाकडाच्या बांबूपासून बनवले ते बघा. या खुर्च्या बिडच्या यायला वाटलं पाहिजे खरंच. इथं आता सीझन ऑफ आहे. सगळीकडे काचा बिचा. इतकं म्हणजे सुंदर बनवलंय, अप्रतिमच. इकडे दिवसाचं जरा गिरायक असते, कारण काय माहिती का, एवढा बगीचा मोठा आहे खास. छान म्हणजे छानच वाटलं. कैसे हो भैया? जरा कॉटेज का लाइट लगा सकते. हे बघा कॉटेज. खरोखर म्हणजे खरोखर दिवसाच यायला पाहिजे होतं. एक मिनिट बंद मत कर. ही बदक आणि हे बघा पाणी. म्हणजे ही एवढं मोठं तळ आहे. आता हे रात्रीचं काय दिसत नाही, पण हे तळ आणि हे कॉटेज इतकं भारी वाटतंय ना, बस दिवसा यायला पाहिजे. दिवसा छान. ओके, धन्यवाद. गुड नाईट.